नमस्कार, मी निहाल तायवडे, दैनिक साहसिक न्यूज 24 मधून. येत्या 15 जानेवारीला महानगरपालिकेची जे निवडणूक आहे त्यासाठी आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 15 मध्ये. तर इथे लोकांना विचारावं की यांना कसा नगरसेवक हवा किंवा याआधी जो नगरसेवक होता तो काम करत होता का नाही होता, असे भरपूरसे क्वेश्चन्स आपण आज लोकांना विचारावं की काय त्यांचं म्हणणं आहे. की दादा काय सांगणार तुम्ही, नगरसेवक कसा हवा? नगरसेवक काम करणारा हवा. आता तसं इकडे 9 वर्षापासून कचरा इकडेच तुम्ही बघताय तो पडलेला आहे. आता 9 वर्ष, इतक्या वर्षानंतर इलेक्शन झाले, लोकांनाही सवय झाली आहे आणि लोक डायरेक्टच आजकाल NMC मध्ये पण कंप्लेंट करून राहिले. लोकांची कामं होतच नाहीये, सवय झाली लोकांना वाईची. आणि प्रभाग क्रमांक 15 घ्या, 16 घ्या, कसं झालंय की फक्त सिमेंटचे रस्ते आणि ह्यांनाच हीच प्रगती नाहीये. मला असं वाटतं दुसरे पण प्रगती पाहिजे. NMC शाळा पण बरोबर झाल्या पाहिजे, हॉस्पिटल पण बरोबर झाले पाहिजे. आणि या गोष्टीत आपण फार मागे पडून राहिलो असं मला वाटतंय. येणाऱ्या काळात कोणी नगरसेवक, कुठली पार्टी व्हा, त्यांनी सामान्य माणसासाठी हॉस्पिटल आणि शाळा या सगळ्यात जास्ती महागणाऱ्या गोष्टी आहेत त्या स्वस्त व्हाव्या, याच्यासाठी मी त्यांना अपील करेल. बाकी पार्टी कुठलीही हो, मला असं वाटतंय की त्या बेसिक गोष्टी ठीक करा. डांबरचे रस्ते असले तरी चालतात, हॉस्पिटल आणि शाळा बरोबर करा. आणखी एक प्रश्न दादा की 9 वर्ष झाली इलेक्शन नाही झालं, म्हणजे 2017 मध्ये झालं, 2022 ला व्हायला पाहिजे, तो पण 2025 ला झाला. तर यामध्ये कुठेतरी तुम्हाला काय वाटते की काय नेमकं? मग त्याच्यात ताळमेळ काहीच नाही राहिलंय. कोणीच म्हणजे 3-4 वर्ष झाले. आता तो चांगला वेळ असतो, कोणी नगरसेवक असतं त्यांनी काम केलं असतं, काहीच काम झालं नाहीये. स्टेट गव्हर्नमेंटने आपल्या हिशोबाने रस्ते बनवणे, त्यांनी बेसिक गोष्टींकडे तेच म्हणतोय, हॉस्पिटल, शाळा यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. तसं नागपुरात भरपूर सरकारी शाळा बंद झालेल्या तसं करण्यात आलेलं आहे. तर या बेसिक गोष्टींकडे नाही लक्षात आलेलं आहे, तर ते बंद झालं ते झालेलंच आहे. अजून घाण नाही हवं याच्याकडे आमचं, म्हणजे आम्ही फक्त असं विश्वास करतो की अजून घाण नाही होणार आहे या बाबतीत, कारण त्याच बेसिक नेसेसिटी आहेत. तर आता आपल्यासोबत फुलवाले जातात, तिथे हार बनवतात, इथे त्यांना पण विचारू की त्यांचे नेमके इथचे प्रॉब्लेम्स काय ते सांगू दादा की तुमचे नेमके प्रॉब्लेम काय इथे तुमच्या नगरामध्ये बरोबर काम होते का नाही? प्रभाग 15 जो आहे हा सिव्हिल एरिया आहे. त्यामध्ये असं पाहिलं ते मागचे जे नगरसेवक होते त्याच्यामध्ये संजय बंगाले, ज्याला सुरेश निर्वाळ आणि रूपा राय आणि शर्मा म्हणून होते. तर जे 2 कॅन्डिडेट होते, हिरनवार आणखीन बंगाले, यांनी काम चांगलं केलं आहे प्रभागामध्ये. 4ही प्रभाग. आणि जे 2 होते ते 2 तर म्हणजे कसं आहे, ते काही काम न करता बी ते निवडून आले, तसं बी असं म्हणता येईल. तर आता जे इलेक्शन्स आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटते की जे पण लोक आहेत ते काम करणार का नाही करणार? जे करणार, काम करणार चांगले. तुमच्या इकडे 24 तास पाणीचे जे आहे, नाल्यावले जे भरून आहेत ते नाल्याचं पाणी बरोबर जातो का, किंवा सगळी व्यवस्था जी आहे सगळी बरोबर आहे का तुमच्याकडे? हा, सिव्हिल मध्ये तर म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळी सोय सुविधा सगळी आहे, नगरसेवकांनी करून ठेवलेली आहे. हा, एखादी वेळेस प्रॉब्लेम येते, ते तर नैसर्गिक आहे, त्याला आपण काही थांबवू नाही शकत. महानगरपालिकेचे भरपूर शाळा बंद आहेत, तर कुठेतरी कोण चुकतात, तुम्ही काय सांगणार आहे त्याबद्दल? त्याच्यामध्ये थोडी चुकी आहे सरकारची, असं म्हणू शकतो. की जे आपले गरीब लोक आहे त्यांना कॉर्पोरेशनची शाळा ही आहे, पण कसं आहे, कल्चर आता खूप बदललं आहे. सगळं म्हणते की माझा मुलगा CBSE मध्ये गेला पाहिजे, ऍडमिशन झाली पाहिजे. त्याच्याने काय झालं की जे मराठी मीडियम आहे आणि कॉर्पोरेशनच्या शाळा आहे ते त्याच कारणाने कमी झाले. त्याच्यामध्ये नगरसेवकाचा या आमदारचा या मला लोकसभेचा जो हे आहे उमेदवार, त्याचं काही हे नाही. त्याच्यामध्ये हे आपली हे राहते परिस्थिती की आपण कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये आपण हे घेऊ शकतो ऍडमिशन, आणि CBSE मध्ये बी घेऊ शकतो. फक्त एवढंच आहे की जे आहे प्रतिनिधी त्यांनी थोडे जोर लावायला पाहिजे कॉर्पोरेशनच्या शाळेवरती. असं वाटतं ना कधी कधी की जे महानगरपालिकेची जे शाळा आहे त्या शाळेमध्ये पण तेच CBSE पॅटर्न मध्ये किंवा SSC पॅटर्न त्या पॅटर्न मध्ये शिकवता येऊ शकते? म्हणून येऊ शकते ना, ते आता चालू आहे प्रोसिजर. हे टाटा जे आहे कन्सल्ट, त्यांच्याकडे आता कॉर्पोरेशनने ही जबाबदारी दिलेली आहे. समोर चालून थोडा हे होईल, त्याच्या प्रोग्रेस होईल.
जे कॉर्पोरेशनच्या शाळा बंद पडलेल्या आहे त्यांना आहे ना ती ते दत्तक म्हणून घेऊन शाळा चालवणार आहे समोर चलून. म्हणजे त्यांच्या हक्क जास्त राहणार त्यावर. नाही, दोघांचं आहे. कॉर्पोरेशनचं आणखीन लिमिटेड म्हणजे असं पकडून चाला, दोघांचं हे राहील. पण टाटा कन्सल्ट अगर त्यांना दत्तक घेता कॉलेज शाळेला तर जास्त तर प्रभाव त्यांचाच राहणार ना त्या शाळेवर. हा, ते तर राहीलच ना, कारण की ते फायनान्स करत आहे, पूर्ण शाळा डेव्हलप करेल तर त्यांचा तर राहीलच. मग आपण कुठेतरी हे विचार करू शकतो की ते महानगरपालिकेच्या हातातून सुटून हा, जात आहे बा, शाळा जात आहे असं म्हणू शकतो आपण, की समोर चलून पुन्हा तेच होईल, तेच पुन्हा सीबीएसई शाळा होईलच. म्हणजे होऊ शकते की प्रायव्हेटायझेशन गेली ते का तर होऊ शकते की त्याची फीज वाढेल. म्हणजे जे लहान वाढेल ना, फी तर वाढणारच आहे. सीबीएसईची फी सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर सरकारी जे आहे त्याची थोडी कमी आहे, आणि जे अनुदानित आहे त्यांचे मीडियम मध्ये आहे. माझं म्हणणं हे आहे की महानगरपालिकेचे जे पण शाळा तिथे कुठला प्रोग्राम झाला तर जसं सीबीएसई मध्ये होते, मोठ्या कॉलेजमध्ये होते, शाळेमध्ये होते, तर तिथे जाऊ तिथे त्या गोष्टीला पैसे थोड्या गोष्टीला पैसे लागतात. तर होऊ शकतं महानगरपालिका अगर तिथे गेली टाटा कन्सल्टंटच्या हाती तर तिथे पण त्या गोष्टीला भरपूर पैसे लागणार ना, पैसा तर लागणारच आहे. तर तुमच्या हिशोबाने असं वाटतं ना की तिकडे नाही गेली पाहिजे शाळा, अगर गेली तर. हे आता आपल्या हातात तर नाही आहे, हे कॉर्पोरेशनचे जे कमिशनर आहे हे सगळं त्यांच्या थ्रूच होते. आपण त्याच्यामध्ये काही सहभागी नाही घेऊ शकत. फक्त आपण एवढंच म्हणू शकतो की कॉर्पोरेशनच्या शाळा बंद नाही झाल्या पाहिजे बस, कारण की माझंही शिक्षण कॉर्पोरेशनच्या शाळेमधूनच झालंय. तर फक्त लहान म्हणजे गरीब मुलं आहेत, जे गरीब घरांचे लेकर आहेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. महानगरपालिका दो किंवा ते जे तुम्ही म्हटलं टाटा कन्सल्टंट ते दे, तर पैसे कमी भरायला पाहिजे, त्यांना फीस कमी राहायला पाहिजे. आणखी त्यानंतर शाळेमध्ये जे आपण दुसऱ्या प्रायव्हेट शाळेमध्ये जास्त चांगलं शिकवतात असंच आपल्याला वाटतं की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पण शिकवलं पाहिजे. तसं तर आता सरकारने योजना काढली आहे, आरटीची योजना आहे, त्याच्यानंतर आदिवासीची योजना आहे. बाकी मग जसे जे आहे ओबीसी एनटी वगैरे त्यांच्यासाठी थोडा वेगळं हे आहे, त्याच्याबद्दल तर म्हणजे असं काही सांगू नाही शकत. तर महानगरपालिका पण तिथे SC ST ओबीसी वगैरे हे तर सगळेच घेऊ शकते ऍडमिशन, असं काही नाहीये. नाही, तसं नाही. ओबीसी ST SC यांच्या कास्ट प्रमाणे फीस भरावी लागते. हो, त्या हिशोबानेच राहते फी. फक्त जसं जी आदिवासी योजना जी आहे त्यांना त्याच्यामध्ये फी नाही लागत. आरटी मध्ये म्हणजे 50% लागते या 25% लागते फी. म्हणणं असं आहे की जोही होईल त्यांना आपलं काम केल्यापेक्षा लोकांचं काम केलं पाहिजे, जनतेचं काम केलं पाहिजे, अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे, तो कोणत्याही पार्टीचा असो कोणीही असो, असं आमचं बोलणं आहे. तर असं वाटतं तुम्हाला की होईल असं तुम्ही जसं बोललं तसं होईल? असं शक्य नाहीये, होत नाहीये, होतच नाहीये. असं वाटतं कुठली पार्टी असं नाही करणार? मला नाही वाटत कोणी पार्टी करू शकेल म्हणून, कोणीच नाही करू शकत. आणि अगर असं करत असेल, जो कोणी माणूस असेल अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे, की जो करू शकते अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे. त्या कोणत्याही निर्दलीय असो किंवा कोणत्याही तो पार्टीचा असो, तर अशा माणसाला दिलं पाहिजे की त्यांना स्वतः वाटलं पाहिजे की त्यांना मला करायचं आहे, आणि अशा माणसाला निवडून दिलं पाहिजे. आश्वासन फक्त प्रचारपर्यंत राहते, त्याच्यानंतर ते काम बरोबर आहे. 24 तास नळ देणार, नळातून पाणी येणार म्हणतात, येत नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे फक्त बोलणं आहे? बोललाच आहे त्यांना म्हणा की तुम्ही एक एफिडेव्हिट म्हणून द्या की अगर आम्ही नाही दिलं तर आम्ही त्यागपत्र देऊन टाकू बा म्हणून. अगर आम्ही काम नाही केलं तर आम्ही त्यागपत्र देऊ असं तुम्ही लिहून द्या म्हणा, आणि समोर या म्हणा. मग महानगरपालिकेची शाळा बंद आहे, तर त्यावर तुम्ही काय सांगणार की शाळा चालू होणार किंवा त्या शाळा सुरू झाल्या पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंट शाळा सगळं सुरू झाल्या पाहिजे, आणि जेही प्रायव्हेट शाळेमध्ये जे आहे ते सगळे नेत्याचेच आहे. हे सगळं एक बिझनेस करून ठेवलं आहे, त्यांनी सगळा बिझनेस बनवून ठेवला आहे. आज शाळेमध्ये तुम्ही ज्या 12वीच्या शाळेमध्ये 12वीवाले मुलं सिर्फ क्लासमध्ये जात आहे, 1.5-2 लाख रुपयाचा क्लास लावत आहे, शाळेमध्ये कोणी जात नाहीये. याच्याकडे कोणत्याही पार्टीचे कोणाचेही लक्ष नाही आहे. तर आहे असं वाटतं तुम्हाला? तुम्ही विचार केला कधी? विचारला तुम्ही कधी कोणाला? तुम्ही स्टुडंटला विचारा, त्याच्या मायबापाला विचारायचं ना. एक अगर समजून घ्या मिडल क्लास वाला आहे, आणि समजून घ्या तो
आता 2 लाख रुपये तो शाळेची फीस भरावं आणि की त्या मुलाला शिकवा की त्यानं घर चालवावं. मिडल क्लास नाही करू शकत त्याची. नाही करू शकत ना, नाही करत नाहीये ना, नाही होत नाहीये, पॉसिबल नाहीये, होत नाहीये. सगळे लोक त्यासाठी गव्हर्नमेंट का करताय? मोठ्या मोठ्या शाळा आहे ज्या एवढं सगळं खोडून त्यांनी ठेवलं आहे. आज KG1 मध्ये कोणी मुलगा गेला त्याला लाख लाख रुपये फीस लागताय. मग ह्या गोष्टीकडे गव्हर्नमेंटनी का बरं लक्ष नाही दिलं पाहिजे? पत्रकार लोकांना बी याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे ना, पत्रकार लोकांनी लक्ष दिलंच पाहिजे. मी चुकीचं बोलताय? बरोबर. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की सरकार ह्या गोष्टीमध्ये खूप जास्तच चुकत आहे का? हो, नक्की चुकत आहे. लक्ष नाही देत आहे म्हणजे तुम्हाला त्यांना कळत नाहीये असं नाहीये. आणि होऊ शकतं कदाचित की जे काही शाळा असेल, कॉलेज असेल, होऊ शकतं कदाचित त्यांच्या शाळा असेल, त्यांच्याच कॉलेज असेल. माझ्यावर सेकंडली चीज अशी आहे, म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट तर हे म्हणतो, कोणी बी राजनैतिक पक्ष असो, त्यांनी जे आज युवा आहे हे हिंदुत्वाच्या नावावर जे गोष्ट करतात, मी म्हणतो सगळ्यात जास्त बेरोजगार जे आहे आपले हिंदू मुलंच आहे. त्यांना आज बेरोजगार असल्यामुळे ना त्यांना कधी मुली भेटत आहे. आज कम से कम म्हणजे हर क्षेत्रात पहा, चाहे महाराष्ट्रात आहे, चाहे MP आहे, कम से कम आपले हिंदू मुलं नाही तरी बेरोजगार राहिल्याच्या कारणानं सगळ्यात मोठं त्याचं लग्न नाही होऊन जाणार आहे. असे कम से कम हजारो मुलं आहे हर गावामध्ये ज्याचे लग्न नाही. तर माझं म्हणणं हेच आहे, दृष्टिकोन हे आहे, कोणी बी पक्ष असो त्यांना म्हणजे जेवढे बी बेरोजगार मुलं आहे, म्हणजे वेकेन्सी एवढ्या खाली आहे, हर क्षेत्रात वेकेन्सी आहे, चाहे हॉस्पिटल हो, चाहे शिक्षा विभाग हो, कोणी बी विभाग हो, त्यांच्यामध्ये वेकेन्सी एवढ्या खाली आहे का मी म्हणतो त्या फिलअप का नाही करत कोणी बी राजनैतिक पक्ष? म्हणजे आपले मुद्दे जे आहेत ते काऊन नाही करत? म्हणजे फालतूच्या गोष्टी करणं, कोण्या बी पक्षाबद्दल दादागिरी करणं, याच्याबद्दल काही नाही. मी तर एकच म्हणणं आहे माझ्या सगळ्या पक्षांना का सगळं सोडून मी म्हणतो शिक्षण नीती, हॉस्पिटल यांच्यावर ध्यान द्या. जे बेरोजगार आहे, जे मुलं, त्यांच्यावर ध्यान द्या. म्हणजे जे बी वेकेन्सी खाली आहे त्या पुऱ्या फिलअप करा. माझी हेच म्हणणं आहे. बाकी कोणी नेतासिंग कोणी लेणं देणं नाही आम्हाला. पण सगळ्या पक्षाला एकच विनंती आहे, काय हे म्हणतात विश्वगुरु असं नाही बनू शकत. इंडिया विश्वगुरु तेव्हाच बनू शकते जेव्हा हर गोष्टी, हर गरिबापासून या कोणी श्रीमंत असो, त्यांना हर एक सारखी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केली पाहिजे. कोण्या बी पक्षाने या कोणी बी नेत्यांनी. माझं म्हणणं हेच आहे, सगळं चांगलं आहे, जीवनात काही नाही आहे, पैसा वगैरे काही नाही. सगळे नेता आजकाल कसं आहे पैशाच्या दृष्टिकोनानं पाहून आहे. मी तर म्हटलं पैशाच्या दृष्टिकोनाने नाही पाहिलं पाहिजे. जीवनात हेच आहे, अगर करायचे आहे लाल बहादूर शास्त्री सारखं शिका नेत्यांनी. जेव्हा ते प्रधानमंत्री जेव्हा बनले होते त्यावेळेस त्यांची जे जेब होती ते पण फाटली होती. तर त्यांची जे पत्नी म्हणत होती की बाबा तुमची जेब फाटली आहे, आता तुम्ही तर प्रधानमंत्री बनले आहे, कम से कम तुम्ही आता चांगले धोतकत हे म्हणजे घालून घ्या चांगली. तर तेच म्हणायचे होते का बाबा माझे शेतकरी जे आहे, लाखो शेतकरी काय त्यांच्या अंगावर कपडा नाही आहे, तर मी तर त्याच्याहून चांगला आहे काय. तर त्यांची तुलना त्यांनी ते एका किसानाबरोबर केली होती आपलीवाली. तर माझी गोष्ट हेच आहे, काय जीवनामध्ये पैसा मान्य नाही आहे. मी म्हणतो सगळ्या दृष्टिकोनानं जेवढे बी पक्ष आहे त्यांनी विशेष कर ह्या इंडियामध्ये ध्यान दिलं पाहिजे. एक शिक्षा नीती आणि एक हॉस्पिटलायझेशन, ह्या दोन तर पाहिजे. म्हणजे हर गरीबाच्या मुलाला एज्युकेशन बहुत जरुरी आहे. अगर आज एज्युकेशन नाही बनन तर ते मुलं काय करन, काय तेच आहे बिघडेल, फालतू चोरी लबाडी हेच कराल, दुसरं काही नाही मिळायचं राहिलेलं. मी म्हणतो एज्युकेशन भेटलं पाहिजे, बस माझे हेच मान्य आहे, बाकी काही नाही आहे. तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण दादाला विचारू की इच्छा जो नगरसेवक होता तो काम करत होता का नाही होता, किंवा आता जे निवडून आणणार तर ते काम करणार का नाही करणार सांगा. पहिले जे नगरसेवक होते त्याने म्हणजे चांगलंच काम केलेलं आहे, असं काही खराब काम नाही केलेलं आहे. तरी मी सांगू इच्छितो की यावेळेस पण कमललाच निवडून आणा, म्हणजे ते चांगलं काम करतात. आणि बस एवढंच. तर जसं तुम्ही म्हटलं की कमळला निवडून आणा, तर काय बरं असं वाटतं की तुम्हाला कमळच भाजपा चालली पाहिजे? कमल है तो भरोसा है. कैसा है, पंजाब बहुत साल से देवे के भी वोट कोई मतलब नहीं है, वही घपलेबाजी चालू रहती उनकी, इसलिए. असं तर म्हणणं आहे की लोक भाजपा पण कुठेतरी करप्शन करतो. हो करप्शन करते, पण आपल्याला सूट आहे ना. कशाची? कसे म्हणजे आपल्याला कोणाच्या याच्यात दबावाची, म्हणजे दबाव में अपने को किसी के काम नहीं करना रहता. अपन बोलेंगे तो काम हो जाता, वो ऐसा रहता.
काफी दिवसापासून महानगरपालिकेची शाळा बंद आहे आणि सध्या राजकारण भाजपाचेच आहे. तर इथे कोण चुकतंय काय सांगणार? तिथे ते चुकत आहे, मी मान्य करतो. पण कसं आहे कि अभी आजकल का ऐसा है, किसी को अपने लड़के को सरकारी स्कूल में पढ़ाना ही नहीं है, सबको अपने लड़के को पढ़ाना है प्राइवेट स्कूल में. 100 में से 70% लोगों को पढ़ाना है अपने लड़के को प्राइवेट स्कूल में, सीबीएसई पैटर्न में. तभी वो उस स्कूल कैसे चलेंगे? ऐसा है ना, सबको पोद्दार इंटरनेशनल में पढ़ाना है तो कैसे चलेगा? तो इस वजह से वो स्कूल बंद हो रही है. तो मेरा एक सवाल है कि जो सीबीएसई स्कूल में पढ़ाते हैं वही महानगरपालिका के स्कूल में होना चाहिए. वो काम होना चाहिए, उसके ऊपर मतलब सुधार होना चाहिए. ये सरकार से तो ये मांगनी करना चाहता हूँ मैं भी कि कहीं तो भी है. हाँ, थोड़ा सा थोड़ा गलत, मतलब गलत नहीं पड़ रही है, पर वो लाइन में ध्यान देने की बीजेपी भी है, कांग्रेस भी है, और राष्ट्रवादी भी है और बहुत सारे हैं. हाँ, बहुत सी पार्टी है. तो बीच में एक अपक्ष भी आता है. बिल्कुल आता है. तो अपक्ष के लिए मतलब उसका दबाव ज्यादा रहता है ये पार्टी के होने के बाद. उसको लगता है कि वो जीत के आएगा करके. उसका काम कहीं तो भी बराबर लेवल पे जाएगा, लोगों के वोट मिलेंगे उसको, अपक्ष को. अपक्ष में अगर वैसा दमदार इंसान होगा जिसको जो जमीन से जुड़ा है, जिसने सही में वार्ड के लिए काम किया है, उसको कोई नहीं हरा सकता. फिर उसको कोई नहीं हरा सकता. लेकिन अब ऐसे दमदार कैंडिडेट मिलते कहाँ हैं? अब कहाँ रह गए ऐसे दमदार कैंडिडेट? अब तो आधे 50% नगर सेवक तो अपने घर भर रहे हैं. बराबर है कि नहीं? 5 साल में एक बार आ रहे, याद कर रहे हैं और जनता को भुला दे रहे हैं. उसके बाद इस समस्या का निवारण पहले होना चाहिए. नगर सेवक मतलब वार्ड उसका घर होता है, वो अपने घर को भूल जाए लेकिन वार्ड को ना भूले. ऐसा ही नगर सेवक हर वार्ड में होना चाहिए. ये कांग्रेस और बीजेपी का इधर से क्या लगता है आपको कौन है? ये वार्ड से तो बीजेपी कंफर्म है, यहाँ से कांग्रेस आना ही नहीं है. क्यों ऐसा लगता है आपको कि कांग्रेस नहीं आएंगे? क्यों ऐसा नहीं? इसका कारण है बहुत बड़ा. यहाँ के वार्ड से जो भी बीजेपी का खड़ा हो रहा है वो काम कर रहा है, वर्क कर रहा है. और ऑलरेडी ये कहने का मतलब एक संपन्न वार्ड है. और दूसरी बात यह है कि यहाँ किसी प्रकार की समस्या आने के पहले ही खत्म हो जाती है. यहाँ क्योंकि यहाँ एक से एक बीजेपी के अच्छे अच्छे बड़े बड़े नेता लोगों का उठना बैठना है. रामदास वार्ड बोलो तो 15 वार्ड बोलो तो बहुत दिग्गज वार्ड है. यहाँ से कांग्रेस की उम्मीद नहीं की जा सकती. ये ऐसा है. और बाकी पक्षों के लिए क्या बोलूं? बाकी पक्षों के लिए तो ये मैं बोलूंगा कि लड़ रहे बहुत अच्छी बात है. लड़ना जीवन का एक संघर्ष है. आगे रिजल्ट 16 तारीख को खुद ब खुद मिल जाएंगे. बराबर है. लड़ना अच्छी बात है, जीवन में संघर्ष करना अच्छी बात है. लेकिन यहां का संघर्ष तो मुझे बीजेपी ही दिख रहा है बस. तो अभी ये 9 साल मतलब 2017 में जो इलेक्शन हुए थे उसके बाद 2022 में होना. हाँ हाँ बराबर है. और 2025 में हो रहे. हाँ हाँ. तो कहीं तो भी सत्ता भाजपा की थी. तो अभी क्या लगता है कि उसमें जो 4 साल जो थे उसमें किसकी थोड़ी गलती है कि ये सब चीज 4 साल बाद इलेक्शन लेट ले रहे हैं महानगर पालिका की? हाँ, इलेक्शन तो लेट हो रहे हैं. इलेक्शन लेट हो. इसमें किसकी गलती दिखती है आपको, नजर आती है? इस गलती का जवाब मैं नहीं दे पाऊंगा. नहीं, बिल्कुल नहीं दे पाऊंगा. और एक क्वेश्चन था कि महानगर पालिका के बहुत सारे स्कूल्स बंद है. हाँ हाँ. तो उसमें भी किसकी गलती नजर आती है आपको? उसमें काहे की गलती है? परिवर्तन संसार का नियम है. बच्चे अच्छे अच्छे सीबीएसई बोर्ड के स्कूल में पढ़ रहे हैं. अच्छा ये हो रहा है. 60 साल कांग्रेस का राज था, उनके राज में एनएमसी की स्कूलें चली, ये हो रही है, बंद हो रही है. तो उससे अच्छे अच्छे गवर्नमेंट और भी एजुकेशन के रास्ते खोल रही है कि भाई गरीब का भी बच्चा अच्छी स्कूल में पढ़ सके. गवर्नमेंट रास्ते खोल रही है ना. तो आपको और उससे क्या हो रहा है? माँ बाप को मेहनत करने की इच्छा हो रही है कि मेरा भी बच्चा अच्छी स्कूल में पढ़े. तो कहीं आपको ये नहीं लगता गरीब का बच्चा उतनी फीस नहीं भर सकता? 1 लाख 1.5 लाख 2 लाख रुपए? फीस का सवाल हर जगह नहीं है. हर जगह नहीं है. आईटीआई में नंबर लग रहे, इसमें लग रहे, उसमें लग रहे, सब जगह लग रहे. उससे भी अच्छी स्कूल है. कहने का मतलब ऐसा नहीं है कि वो बड़ी बड़ी जो सेंटर पॉइंट और भवान यही स्कूल है. उससे भी और भी स्कूल है. सब स्कूलें अच्छी रहती. कारपोरेशन की भी स्कूल अच्छी रहती है. जो बची कुची स्कूल है वहां का भी पढ़ा लिखा बच्चा कुछ ना कुछ बनता ही है. ऐसा नहीं है. स्कूल खराब नहीं होती है. स्कूल कोई खराब नहीं होती. अब वो समय आ गया है कि भाई कारपोरेशन की स्कूलें बंद हो. कारपोरेशन के नल बंद हो जा रहे हैं अभी. अब कहाँ रह गए कारपोरेशन के नल? अब जिंदगी भर क्या ब्लैक एंड व्हाइट टीवी देखना है क्या? कलर टीवी देखने का भी जमाना आ गया ना.
परिवर्तन है ज्यादा। ये अच्छी अच्छी सड़कें बन रही है, ये हो रही है, ऑनलाइन हो रहा है, ये आ रहा है, सब आ रहा है, ये सब परिवर्तन है। इसके साथ हमारे बच्चों लोगों का एजुकेशन बढ़ रहा है, सब बढ़ रहा है। आगे हमारे बच्चों लोगों का भविष्य आज अच्छा होगा। मेरा एक सवाल था आपसे कि महानगर पालिका के जो स्कूल है वहाँ पे भी उसका भी नवीनीकरण होगा, उसका भी नवीनीकरण होगा। हाँ, उसका भी नवीनीकरण होगा। ये सरकार की सोच है, उसका भी नवीनीकरण होगा। अब उन्हीं स्कूलों को डेवलपमेंट किया जाएगा, उन्हीं स्कूलों में यही बच्चे जाएंगे, यही बच्चे पढ़ लिख के आगे बढ़ेंगे। एजुकेशन के ऊपर सरकार ध्यान दे रही है, ये मुझे दिख रहा है। तो आपको क्या लगता है कि कितने दिनों में, कितने महीनों में, क्या कितने सालों में ये सब चीजें हो सकती है? ऐसा बहुमत चलते रहेगा तो बहुत जल्दी हो जाएगा। बीच में गड़बड़ होगी तो कुछ कहा नहीं जा सकता है। फिर भी सरकार तो भाजपा की है ना। ऐसा बहुमत चलते रहेगा तो हो जाएगा। ऐसा जैसा चल रहा है, ऐसा बहुमत चलते रहेगा तो हो जाएगा। बीच में गड़बड़ हो गई तो हो गया, और योजनाएं गई खाली डब्बे में। और एक सवाल, एक आखिरी सवाल। हाँ, सीएम अपने शहर का है, सीएम अपने शहर का नहीं, हमारे मोहल्ले का है। आपके मोहल्ले का, करेक्ट? हाँ, लेकिन वो हमारे मोहल्ले के साथ साथ पूरे महाराष्ट्र को देख रहा है। वेरी गुड सीएम। तो आपको क्या लगता है कि सीएम ने नागपुर में तो उस लेवल का ध्यान देना चाहिए कि नहीं देना चाहिए जो उसके शहर का होता? तो ध्यान दे ही रहे ना सीएम साहब। अपने घर को कम देख रहे हैं लेकिन पूरे महाराष्ट्र को ज्यादा देख रहे, पूरा ध्यान दे रहे हो। तो फिर अपने हर जगह नागपुर में क्या कमी है? हर शहर में क्राइम तेजी से क्यों बढ़ रहा है? क्राइम तो दादा, क्राइम का कहाँ लेवल देख रहे हो? क्राइम का लेवल कहाँ देख रहे हैं? छूट मूट वारदातें होते रहती, चलते रहता। बड़ा शहर है, छूट मूट। अब एक एक आदमी के गाड़ी के पीछे एक पुलिस थोड़ी खड़े करके रखेंगे कि भाई क्राइम मत कर। अब घर में पति जा रहा है, बेड़ा मार कर पत्नी को टोस दे रहा है, पत्नी गई, ये क्राइम तो, इसको क्राइम थोड़ी बोलते। क्राइम कहाँ है? आज 40-45 लाख की आबादी वाला शहर है अपना दादा, ग्रामीण मिला के। उसमें क्या क्राइम हो रहा है? छूट मूट वारदातें हो रही, चलता रहता है। उसके ऊपर भी अंकुश लगाया जा रहा है, हर प्रकार का काम किया जा रहा है। आप इस बात को मानिए। अब आप अपने घर में रहते हो, 5 भाई रहते हो, 5 बहुएं, आपकी माता पिता, क्या वहां बर्तन नहीं टकराते? क्या टकराते कि नहीं टकराते? वो टकराना और वो टकराना अलग बात है। लेकिन बात वहीं से बढ़ती ना, वही छोटे टकराव से बड़े टकराव हो जाते हैं, छोटे टकराव से बड़े टकराव हो जाते हैं। ये तो सदियों से चलते आ रहा है और चलते ही रहेंगे दादा। टकराव जरूरी भी रहता है, टकराव जरूरी है, पर किसी गरीब का घर का बच्चा मरता है तो गरीब शब्द जीवन में नहीं होना, गरीब शब्द होना ही नहीं। गरीब शब्द के लिए जगह नहीं बची। सरकार यही तो बता रही है, सरकार यही बता रही है, गरीब नहीं होना, गरीब नहीं होना। पर हाँ, इतना बोलना है कि गरीब घर का बच्चा मरता है तो उसके माँ बाप पे तो आ जाती है ना कि उसके घर में क्या खाएंगे वो माँ बाप, उसके घर में क्या खाएंगे? माँ बाप कहाँ जाएंगे अगर वो बच्चा मर जाता है? अगर अच्छा लड़का है, समझदार लड़का है, या जो भी है, किस प्रारूप में मरता है उसके ऊपर डिपेंड करता है। किस प्रारूप, अब वो बीमारी से मर जाएंगे तो उसके लिए सरकार क्या करेंगे? हाँ, अब वो दारू पी के, बेड़ा मार के, गांजा फूक के मर जाएंगे तो उसके लिए सरकार क्या करेंगे? एग्जैक्ट यही सवाल है कि अपने शहर में इसका प्रमाण बढ़ रहा है। इसका प्रमाण बढ़ रहा है। मैं तो यही बोलूंगा कि एमडी, चरस, गांजा, अफीम में जो बिक रहा है, इसके ऊपर बंदी लाई जाए तुरंत। इसके ऊपर तुरंत बंदी लाई जाए। युवा पीढ़ी लड़खड़ा रही है, युवा पीढ़ी लड़खड़ा रही है। चरस, गांजा, अफीम जो बिक रहा है खुलेआम, इसके ऊपर अंकुश लगाया जाए। युवा पीढ़ी बहुत लड़खड़ा रही है। बाकी शहर अपना सेफ है, बहुत अच्छा है, स्वच्छ है, सुंदर है। हमारे सीएम साहब अच्छे हैं, कोई प्रकार की तकलीफ नहीं है। सिर्फ इसके ऊपर अंकुश लगाया जाए बस, बाकी ऐसा कुछ नहीं है शहर में। चरस ये सब पूरी कंपनी को बंद करना चाहिए। जब कंपनी चलाएगी तो लोग पिएंगे, और जब कंपनी बंद हो जाएगी दारू की, सिगरेट की, गांजा की, चरस तो कौन पिएगा? कोई नहीं पीता। तो बहुत लोग मगर कंपनी तो पकड़ते नहीं। प्लास्टिक थैली आओ तो यहाँ पकड़ाते, कारखाने में पकड़ने नहीं जाते, वहां पकड़ना चाहिए ना। फिर ऐसा क्यों होता है? तो सरकारें जो उल्टा काम करती है, फिर दूसरे को दबाती, इनको पकड़ती है। प्लास्टिक की थैली क्यों रखते हो? गरीब इंसान के घर पे जाती है। हाँ, गरीब एक इंसान को गाड़ में डंडे डालते हैं, बड़े लोग को कहाँ पकड़ते हैं? बड़े लोग को छूट है, गाड़ी ले जाओ तो लोग भग जाओ। एनएमसी के बाहर, एनएमसी दुकान के बाहर कुछ बोलूं नहीं, अब हो गया इनसे। चलो, दुकान के बाहर कचरा है, कचरा तो रहते हैं, कोई उठाते क्या? एनएमसी वाले ने आके देख लिया तो उसको सीधा 10,000 5,000 की 5,000 फाइन भेज देते हैं। वो कचरा सुबह आने वाली गाड़ी उठाने का काम करना चाहिए ना। अरे उठाते हो, मगर कितना उठाएंगे? हो कई बार उठाएंगे बताओ? हर आदमी को जिम्मेदार बनना चाहिए। हर आदमी जिम्मेदार रहे तभी तो काम होता है। ऐसा ऑफिस में साहब बैठे या झाड़ू मारे वाले मारे 2 घंटा नहीं तो वहाँ ठीक है बैठ जाते। सभी के काम है, बस हो गया भैया।